हावी झाले टीम आईगाव देवी खाटेकर. बिग शॉट. जेपी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत पराग 11 भालूक संघाच्या अशा बलकट हे मी प्रथमतःच म्हणत होतो. हा षटकार मनोबल वाढला असेल. जेपी अर्थात जयेश मोरे इक्वेशन कडे वळतोय आपण. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 10 धावांची गरज. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 10 धावांची गरज. 2 मोठे फटके येणे अजूनही गरजेचे असतील. धावांची गरज. अजून एक षटकार. बॅक टू बॅक दुसरा. जेपी जयेश मोरे ऑन फायर. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता 4 धावांची गरज. मॅच अजूनही दोन्ही संघासाठी ऑन आहे. मॅच होता कुठे, मॅच आलाय कुठे. जर आपण पहिल्या ओव्हर मध्ये 8 आल्या, 1 ओव्हर मध्ये बनवायच्या होत्या 18 आणि जर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटकार, 1 दुहेरी धाव आणि आता मॅचचं इक्वेशन 2 बॉल मध्ये 4 धावा. 2 बॉल 4. पहिला विशाल निघाला. जेपी तयार. हात ट्रॅकर आहे. यावेळेला एक्स्ट्रा कमरला फटका सजवला. चेंडू गॅपमध्ये आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर पराग 11 भालू क्रिकेट संघ टॉप 4 मध्ये या स्पर्धेचे जाऊन पोहोचला. ज्याचं क्रेडिट जातं जेपी जयेश मोरे यांना. वेल प्लेड बॉईज आणि हार्ड अँड टफ लक आईगाव देवी खाटेकर टीम. चला भालू टीम. वेळ आजच्या दिवसामध्ये व्हायला गेला. इथे हा फटका चांगला आहे. या अगोदर जो फॉर्म जेपीचा होता तिथनं सुरुवात केलेली आहे. इथे हुक केलं, चौकार मिळवला. धन्यवाद. चौथा दिवस आज आपला ऑपरेटरच्या माध्यमातून फार चांगलं संगीत आपण 4 दिवस ऐकलेलं आहे. अजिंक्य त्याच पद्धतीचा चेंडू, परंतु यासाठी जेपी तयार आहेत. इथे घणाघाती प्रहार. षटकार. धावा आपण पाहिल्या तर 11 आहेत आणि पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ या षटकातील शेष आहे. पाहायचं यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी असेल. मला असं वाटतं समथिंग अराउंड 25 धावा धावफलकावर आल्या की एक मोठं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. कारण तशाच पद्धतीची फलंदाजी इथे जय बजरंग वडवली संघाकडे सुद्धा आहे. हा फटका सुद्धा अत्यंत मोठा आहे. आकाशाला गवसणी घालणारा टोलेजंग फटका. उत्तुंग षटकार.